जनतेच्या प्रचारासाठी फिरण्यासाठी आले. मी एकच गोष्ट आपल्याला सांगतो, गेली 8 दिवस तिथं व्हॅनिटी व्हॅन उभी आहे. दीपक केसरकर कुठच्या गावात झोपले जाऊन हे दीपक केसरकरांनी जाहीर करावं, माझं आव्हान आहे त्यांना. गेल्या आल्यापासून व्हॅनिटी व्हॅन का घराच्या बाजूला लावून व्हॅनिटी व्हॅन मध्ये येऊन शकता, अशा तऱ्हेचा वेळोवेळी दिखाऊपणा. म्हणजे मी विकास करणार, आता राणेंना मतं द्या, राणे भाग्यविधाते आहेत. मग गेल्या 15 वर्षात नारायण राणे काय होते ते सुद्धा जाहीर करा. आज जर तुम्हाला भविष्यात राणेंना मतं घाला म्हणून सांगताय, राणे हे भविष्यात मतं घेते, या सिंधुदुर्गाचा विकास करून दाखवतो, तर गेल्या 15 वर्षात तुम्ही आमदार झालात, मंत्री झालात, या काळात सुद्धा काय करू केलं ते सुद्धा जनतेला सांगा. जनता तुम्हाला मतं घाले, पण त्याच्यामध्ये तुम्ही काही करू शकला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज केविलो आणि परिस्थिती आज तुमच्यावर आली की आज स्वतः ह्यांना प्रत्येकाच्या घरात जाण्याचे, म्हणजे मंत्रीपद 7.5 वर्ष मंत्रीपद भूषवलेल्या माणसाला स्वतः विकास करू शकले नाही. इथल्या दिलेल्या पर्यटनातून असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, सोडवू शकले नाही. म्हणून आज तुम्हाला व्हॅनिटी व्हॅनचं शोबाजी करत फिरावं लागतंय. आणि अशामुळे मला वाटतं दीपक केसरकरांचं जनता ही योग्य दाखवेल. म्हणजे आज खऱ्या अर्थानं जनतेमध्ये जागरूकता आहे, जनतेमध्ये जागरूकता आहे. ही लोकशाही जिवंत जनतेला ठेवायची, संविधान वाचवायचं जनतेला. त्याच्यामुळे मला वाटतं येणाऱ्या काळात ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत इथली जनता, खास करून सावंतवाडीतली जनता, ही माझ्या मते शून्य जनता म्हणून ओळखले जातात, शून्य मतदार म्हणून ओळखले जातात, सुसंस्कृत मतदार म्हणून ओळखले जातात. मला वाटतं नक्कीच ह्या सगळ्या बोलबच्चनगिरी असेल, यांच्या गजालीना असेल, यांच्या भूलतापाना असेल, नक्कीच जागा दाखवेल ही अपेक्षा.